सगळ्यांनी या संबंधित प्रज्वलित कार्यक्रमात सहभागी जावचे। जोरदार ताळयो बसचे जावचे सगळ्यांनी। तुमच्या ताळयेच्या नेटावर हो जो प्रोजेक्ट असा तो बेगीनच्या बेगीन कंप्लीट जातलो अशी आशा व्यक्त करता। जवळजवळ 2,57,78,343 रुपया खर्च करून हो प्रोजेक्ट हांगासर पूर्णत्वाक येतलो। तशा पद्धतीत 15 मिनिटां भितर आमी दिवचले पावतले। त्या रस्त्याचे जर काम जर आमी पळयलें ज्या स्पिडीन तें काम आसा पूण गोंयचो विकास आमी पळयलो। म्हणजे एक वेळ आसतालो की आमी म्हाका दिसता म्हजी सुद्दां 2 वेळाचेर म्हाका विमान सुटिल्लें आसा कारण त्या वेळाचेर ब्रिज चालू जातालो हांगेलो आक्षीचो आणि बऱ्याचदा कंजेशन जातालें आमकांच कळनासलें 1 वरान पावतलें काय 2 वरां। पण आज आमी सांगपाक शकतात की एकदा पणजी क्रॉस केली की 20 मिनिटांनी आमी दाबोळी एअरपोर्टाचेर पावपाक शकतात। आणि त्यामुळे सगळ्या गोंयचो उदरगत जी आसा फोर लेनिंग रस्ते आसतले वेगवेगळी ब्रिजां आसतली फ्लायओव्हर आसतले हे सगळे केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीच्या सरकारान गोंया भितर केले आसा आमी सगळ्यांनी मान्य करपाची गरज आसा। ज्या तरेचो विकास आमी देशांत पळयतात त्या तरेचो विकास आज आमी आमच्या गोंयांत पळोवपाक लागिल्ले आसा। आणि म्हणून गोंया भितर काम पळयता आसतना आमच्या थिवी मतदारसंघात सुद्धा विविध असे प्रकल्प मागीर ते आमी अंडरग्राउंड जाल्ले ताचे इलेक्ट्रीक पावर कनेक्शनाचे जे वेगवेगळ्या भागा भितर अंडरग्राउंड केबलिंग केल्लें आसत वेगवेगळे रस्ते आसत ही सगळी कामां जी आसा ती भारतीय जनता पार्टीच्या गोंयच्या सरकारान केली आसा। आणि सदोदीत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत डेव्हलपमेंटाच्या कामा भितर प्रत्येक एखादे जर आसत आणि खास करून आमी पळयतात की या मतदारसंघा भितर दिल्लें प्रत्येक काम जे आसा ते तांच्यांनी फुडें व्हरपाचें काम केल्लें आसा आनी ताचो पाड आमच्या मुख्यमंत्र्याक आणि टुरिझम मिनिस्टर देव बरें करूं म्हणटा। कारण हे दोन्ही प्रोजेक्ट हे ब्युटिफिकेशन आणि बायपास हे जेन्ना 2010 हांव जेन्ना टुरिझम मिनिस्टर आसा तेन्ना प्रयत्न केल्ले पण ह्या देवस्थानाचे काही जमनी खातीर आमी फाटीं उरले। त्याच प्रमाणे बायपासूय त्या टायमार एक्वेशन केल्लें पण काही टेक्निकल हेच्या खातीरूय तो फाटीं उरले। आयज ह्या दोनूय प्रोजेक्टाक बरे पैकी म्हणजे कंप्लीट जाय सारखे म्हणजे कॉन्क्रीट सगळे व्यवहार जाल्ले आहा। आणि हांव तुमच्या वतीन त्या मतदारसंघाच्या लोकांच्या वतीन हांव देव बरें करूं म्हणटा। भावना मेळ्ळी हेत न्हू तर 4 दीस पयलीं आमी पिर्ना गांवांत 1 कोटीचे ब्युटिफिकेशन थंयसरूय पांय भरले गेला थंयसरूय काम सुरू केलां। तेच्या उपरांत शिरसय कम्युनिटी हॉल आणि कम्युनिटी हॉल तेवूय आनी 8-10 दीस भितर सुरवात जातली। भारतीय जनता पक्षाचो सरकार येयल्या उपरांत सरकाराचे आनी आमचे मुख्यमंत्र्याचे एकूच विचार की सर्वांगीण विकास देवस्थानाचो आसूं रस्त्याचो आसूं शिक्षणाचो आसूं किंवा प्रत्येक मनशाची आर्थीक परिस्थिती स्वयंपूर्ण गोवा ह्या माध्यमात देशाचे मुख्य प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीचे स्वप्न आसा की विकसित भारत 2047चे आणि ह्या आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा हेच्या माध्यमात वाटचाल करत असताना प्रत्येक क्षेत्रात तुम्ही सेंटराचे बजेट घ्या किंवा गोयचे बजेट घ्या प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक मनशाक प्रत्येक कारागिराक कसं व्यवसाय कराया याची व्यवस्थित व्यवस्था केली हा जेणे करून स्वतः सक्षम जाय सारखे हा पेंडिंग जे आमचे पहिले सदाकुंबे लागिल्लो आणि मागीर बाब मिलकट लागिल्लो की जाता इतले बेगीन ते देवस्थानचे काम जावचे ते आज ताचे नूतनीकरणाचे काम सुरवात जाता। म्हाका तरी दिसता की काय भितर गणपतीच ते करून हाडटात म्हणून आज व्यासपीठार तुम्ही पळयलें जाल्यार मुख्यमंत्री आसा पर्यटन मंत्री आसा तुमचो आमदार आसा खासदार आसा सगळे जाण आसा ज्यांका खंय नाल्यार खंय मनान आशिल्लें हे जावचें म्हणून तो योग्य वेळ हांव सदांच म्हणटा की योग्य वेळेचेर योग्य गजाल्यो जाता। सीएम म्हणटा सही समय है कितें यही समय है सही समय है म्हणून सो ते सगळ्या गोष्टीक पळयतकर हे जाता की सारखे टायमार ज्यो गजाल्यो जाता त्यो एखादी देवूच करून घेता म्हणून पर्यटन खात्यांतले जे आमचे
आमदार तुमचे आमदार जे मागणी केली ती सगळी मागणी जे खाता फॅसिलिटीज जाय एम्युनिटीज जाय पार्किंग जावं मंडप जावं टॉयलेट जावं बाकीचे ब्युटिफिकेशन जावं इल्युमिनेशन जावं सगळ्यो फॅसिलिटीज ह्या हातूंतल्यान घेतिल्ले आसा जवळ जवळ 8 म्हयन्यान तो आमी कंप्लीट करपाक जाय अशें टार्गेट आमी कॉन्ट्रॅक्टराक दिल्लें आसा जातूंतल्यान एक सुंदरशी वास्तू ह्या देवस्थानाक घेतली एकूच आमचे बाब निलकंठ आनी देवस्थानचे कमिटीचे अध्यक्ष बाब हांच्या एकूच मागणी आसा की जे ड्रॉइंग जालां तातूंत आमचे इंजिनियरींग आपोवन तुमी परत एकदा पोसून पळोवचे प्रॅक्टिकली कितें चेंजीस जाय जाल्यार आतांच करून घेवच्यो तातूंतल्यान देवळांतल्या मंडपान वचप थंयच्यान टॉयलेट वापरप हे सगळें प्रॅक्टिकली वापरप जावंक जाय म्हाका थोडें दिश्टी पडलें तें हांवें मांडलां शेवटी अध्यक्षान देवस्थानच्या अध्यक्षान आपल्या सगळ्या लोकांक विचारून ते गजाली जाग्यार घालच्यो आध्यात्मीक पर्यटन पळोवपाक आता म्हाका दिसता गोंयचे विचार बदलूंक लागिल्ले आसा गोवा बियॉन्ड बीचीस सदांच आमी लोक येताले समुद्र पळोवपाक नायट लायफ पार्टी लायफ हेच आमचे गोंयची वळख आशिल्ली आनी तातूंत आमचे देवस्थानां आसा गोंयांत देवस्थानूय आसता पूण केन्ना कोणाक खबरूच नाशिल्लें ताच्या खातीर ह्या 2-3 वर्सां भितर आमी मुख्यमंत्र्या बरोबर आमी नवी संकल्पना गोवा बियॉन्ड बीची सुरवात केली तातूंत वेलनेस आयुर्वेदा बाकीचे टुरिझम करता आसतना आध्यात्मीक टुरिझमाचेर भरपूर आमी भर घाल्लो आसा एकादश तीर्थ म्हणून जे सप्तकोटेश्वर नार्वे छत्रपती शिवाजी महाराजा कडचे देवूळ नूतनीकरण जाल्ले थंयच्यान पूर्ण तरेन परशुराम पुरुषोत्तम काणकोण पर्यंत 11 देवळां आमी एकादश तीर्थाच्या माध्यमांतल्यान आतां सुरवात केल्या फुडें व्हरपाची जातूंतल्यान विदेशी आनी देशांतल्यान आयिल्ले पर्यटकांक फक्त कोस्टल किनाऱ्याचो आस्पाव घेवचो न्ही जाल्यार आध्यात्मिकाचे आमी फुडाकार घेवन आमची खरी वळख आमी जेन्ना आमी म्हणटा आमी परशुराम भूमी जाल्यार आमी ती खरी वळख गोंयची दाखोवपाची गरज आसा तातूंतल्या तातूंत हे जेन्ना आमी गणपतीचें देवूळ करता महागणपतीचें देवूळ खूब आनंद जाता खुबश्यो गजाली आसतल्यो पूण म्हाका दिसता मुख्यमंत्री आपले खुबशे विचार मांडटले हो सरकार कटिबद्ध आसा सगळे जे इन्फ्रास्ट्रक्चर ऑलराउंड डेव्हलपमेंट जाय ते मुख्यमंत्री करीत आसा सकाळी म्हाका दिसता रस्त्याचे बाकीचे पळय हांगा आयिल्लो आसा आनी तातूंतल्यान डबल इंजीन सरकारचो मॅक्झिमम फायदो गोंयांत जाता तातूंत मूळ मेन म्हणल्यार आमच्या मुख्यमंत्र्या खातीर हे सगळे प्रोजेक्ट सरकारा कडल्यान सेंट्रा कडल्यान आमकां मेळटा आनी आमच्या वेगळ्या वेगळ्या खात्याचे मार्फत आमकां लोकां पर्यंत अंत्योदय प्रमाणे पावोवंक मेळटा म्हणून खूब आनंद जाता ऑलमोस्ट 3.5 कोटी रुपया म्हणून आम्ही या पुराय देऊळ आणि या परिसराचे ब्युटिफिकेशन करता हे फक्त आणि फक्त लोकां खातीर टुरिस्ट गांवचा म्हणटा हांगा आतां रोडा दिसतले कितले टुरिस्ट येतले काय ती मागेची जाता त्या लोकांक उपयोगी येतलो तुम्ही तेजो उपयोग बरो करपाक जाय आणि हे मेंटेन करपाचें काम तुमचें आसा टुरिस्ट येतलो हो सेकंडरी आमी सदांच म्हणटा एखादो जर बरो हॉल जालो गावात आसपी स्कूल आसतले महिला मंडळ आसतले हांच्या खातीर तो हॉल उपयोगी उरचो तांचे कार्यक्रम त्या हॉलात जावचे लग्न बर्थडे जे आहा पळय त्या हॉलात कार्यक्रम जावचे तांकां भायर वयचे पडचे न्ही आणि एकंदर म्हणजे आमी हँडओव्हर प्रॉपर्टी तुमकां करते आमी आमच्या कडेन दवरतना तितूंतल्यान रेव्हेन्यू जनरेशन जावचो हांव परत सांगता तातूंतल्यान तुमकां इन्कम येवपाक जाय इन्कम आयला जाल्यार तुमी मेंटेन करपाक शकतले आमी 3.5 कोटी रुपया म्हणटले म्हळ्यार उद्घाटनाक येतले आनी आमी वयतले आनी 6 म्हयन्यांनी परत जर हांगा येतना तो परत रखरखीत आसतले कसले म्हाका नाका हांव मुद्दामून हे एकाच खातीर सांगता हांवें म्हज्या राधाकृष्ण देवळांत साखळे ब्युटिफिकेशन केल्लें अशाच पद्दतीचे 3.5 कोटी ताका सांगला तेन्नाच सांगलें तुम्ही पयलीं एफिडेविट दिया म्हणलें जे तुमी मेंटेन करतले म्हणजे आतांय हांव देवस्थानाक सांगता ते सांगता आसतना म्हाका वायट दिसना सुरू करता पयलीं एफिडेविट घेवचें तेंच्यांनी ते मेंटेन करतले म्हणून मेंटेन बेश्टें न्ही ताका एक लेबर दवरून डेली मेंटेन करचें पडटलें त्या लेबराक पेमेंटूय दिवचो पडटलो आनी ते तेंच्यांनी करप ओके फाल्यां सगळें लायटींग जे आहे बील आतां तुमी म्हणटले आमी पयशे खंयच्यान हाडटले म्हणून तुमी तो हॉल घालून दिता तितूंतल्यान इन्कम जनरेट करात ते पयशे काडून ते स्पेंड करात हांवें 3 वर्सां जाल्या उपरांत सुद्दां राधाकृष्ण देवळाचो प्रोजेक्ट आनीक ब्युटिफाय जाला आनी तो आनीक बरो दिसता कारण आमी इतकी ग्रीनरी जे करतले ते जर तुमी 2 दीस उदीक शिंपले ना जाल्यार ते फुकट गेले ते असल्या वर्साचे करपाक ते आनी वयताले मागीर 2.5 कोटी रुपया कित्याक उपयोग तर फुडले फावटी परत तुमी आमदाराक एकठांय सांगता आतां परत एकदा ब्युटिफाय कर ते उपकार म्हणून देवस्थान कमिटी आनी पंचायत हांच्यांनी मेळोन थारावचें आमकां खंयसरूच देवस्थान कमिटीन इंटरफियरन्स करपाचें ना तर तुम्ही मेंटेन करपाक जाय हाजो तरी एफिडेविट दिवपाक जाय तुम्ही जागा काय आमच्या कडेन हँडओव्हर करूंक ना ती जागा तुमची प्रोजेक्ट तुमचो प्रत्येक फावटी कितें जाता खबर आसा सरकाराचो प्रोजेक्ट फुटलो काय ना कोण तेजे कडेन पळयना हांवें बरेचशे फावटी पळयला म्हणजे आमी देवळा कडेन म्हणल्यार टॉयलेट बांदता आमी सरकार टॉयलेट बांदून दिता
उद्घाटनातच बरें दिसता म्हणजे एक 6 महिन्यांनी देवान जाल्यानंतर प्रोजेक्टान वचपाची परिस्थिती ना इतके घाण हे कित्याक तर म्हणजे सरकारान बांदले म्हणून आता महिला येता हांगासर तांकां टॉयलेट आमी मेंटेन कोण दवरता हांव आनी कोणी लिटर धुवी येवपाचें थंयसर कोणी धुवपाचें म्हाका वायट दिसता एक एकदां अरे 50 लाख रुपया म्हणून आमी बरें बांदता आनी बागेत तेजे 6 महिन्यांनी परिस्थिती वायट जाता कित्याक बांदता आमचे कडेन पयशे चड आहा आमी बांदता हे तुमकां जाय म्हणून हांवें स्पश्ट केलें आमी निव्वळ बांदतात तुमच्या खातीर टीव्ही वाड्यार पंचायतीच्या लोकां खातीर देवस्थाना खातीर बांदता ते ब्युटिफाय करपाचे मेंटेन दवरपाचे 2.5 कोटी रुपया तुमकां कदाचित दर म्हयन्याक एक 25,000 रुपया खर्च येतलो तुमी तितूंतल्यान इन्कम जनरेट करा ते 25,000 रुपया मोडा त्या लेवलाचेर मोडा तेन्ना ते मेंटेन उरतले जाल्यार जाता कितें ही कमिटी आसली ते कमिटीन बांदल्या नवी कमिटी येयली काय त्याच्या कडेन पळयना ह्यो वेगवेगळ्यो गजाली हांव तितून वचना पण म्हाजो इंट्रस्ट देवूळ तितकेच ब्युटिफाय जावचें देवळा कडेन येयल्या उपरांत प्रसन्न दिसचें ह्या खातीर आमी हे काम करता म्हणजे देवूळ बी चड प्रसन्न जाता म्हणल्यार बरें वातावरण जाल्यार आनी ते काम ह्या देवस्थान कमिटी कडल्यान जातले हाची हांव अपेक्षा करता थिवी मतदारसंघ तसो एके सायडींतल्यान आतां मोपाक तेकला तो दुसरे सायडींतल्यान आमच्या बिचोले तेकला वचो असो तसो वास्ट मतदारसंघ आणि एकंदर ह्या मतदारसंघातले लोक भाग्यवान म्हणपाक जाय कित्याक खबर आहा सरकार आमी डबल इंजिन म्हणटा तितूंतली दोनूय इंजिनां हांगा आहा निर्मल मंत्री आसा आनी खासदार हांगासर आमचे 2 इंजिनां तुमच्या कडेन आहा त्याची तुमच्या बरीच कामां करून घेवं येता केंद्रांतल्यानय करून घेवं येता राज्यांतल्यानय करून घेवं येता तुम्ही लकी आहात कारण तुमची 2 इंजिनां तुमच्या मतदारसंघांतल्यान काम करतात आणि आनीकूय फायदो म्हणजे हांवें त्या खातीर म्हटलां की वेगवेगळ्या पद्धतीचो फायदो हो पुराय लोकांनी करून घेवपाक जाय तो जर करून घेतले आसत कोमुनिटा देवस्थान आणि पंचायती ह्यो जर सारक्यो आसत जाल्यार गांवचो विकास खूब बऱ्या पद्धतीन जावपाक शकता निकटान इनिशिएटीव घेतले तरी फक्त त्या एका सांगले कोमजात जाल्यार बाबा शैक्षणिक प्रकल्प येता आसत जाल्यार रितसर फॉर्मॅलिटी कंप्लीट करा आणि कितें तो गावात एखादो प्रकल्प येवनी MIT आज तुमच्या थिवी मतदारसंघात येता कोमदानी रितसर प्रोसेस कंप्लीट केला आणि जागा ताका दिला ते दोगती जर कोणी जर आपले राजकीय अस्तित्व दाखोवपा खातीर उठता आणि लागत आसा आज सांगता म्हणजे MIT प्रकल्प जो येतलो नॉन टीचिंग पोस्ट 100% थिवी मतदारसंघातल्या आणि परिसरातल्या लोकांक भरले वयतले 100%. हांवें पयलीं सांगलां ताका हांव टीचिंग म्हणना टीचिंग फॅकल्टी तेंच्यो व्हेरियस आसतल्यो बट नॉन टीचिंग पोस्ट जितके लागता भायलो कोणूच परिसर ह्या परिसरात रावपी हांवें तेजे कडेन ताका घेवनूच उलयना सुरू जायना फुडें ह्या प्रकल्पात परिसरात रावपी लोकांक 100% नोकऱ्यो मेळटल्यो आनी तेच लोक ते काम करताय एखादो प्रकल्प येयल्या उपरांत तो परिसर तो पुराय डेव्हलप जाता आता थंयसर फक्त नोकऱ्या पुरते सीमित उरना कोण तरी ल्हानशें रेस्टॉरंट घालतलो फाल्यां सकाळी थंय येयल्या उपरांत एखाद्या लॉजिंग बोर्डीक लागतले थंय येयल्या उपरांत ह्या तुका कळपाक जाय म्हणून सांगता हांवें साखळे म्हणजे नर्सिंग इन्स्टिट्यूट सुरवात केलें आनी ताच्या उपरांत फिजिओथेरपी आनी नॅचरोपॅथी आमच्या कडेन जवळपास 1000 भुरगे शिकतात पुराय म्हणजे म्हाजे कडेन हॉस्टेल फॅसिलिटीज ना जाल्यार भुरगीं थंयसर 400 भुरगीं लोकांच्या घरांनी पेईंग गेस्ट रावतात 400 भुरगीं म्हणजे प्रत्येकाक तुम्ही विचार करात प्रत्येकान आपल्या घरात 2 पेईंग गेस्ट दवरले इन्कम कोणाक आसा त्या लोकांक आसा डायरेक्टली द सेम थिंग हांगा फाल्यां सकाळी टॅक्सी चलतली कोणाची रिक्षा चलतली पुराय परिसरात डेव्हलपमेंट जातलो हे सगळें जाता आसतना त्याचो फायदो परिसरातल्या लोकांक मेळटा दुसरो कोण येना आपूण फायदो कसो घेवपाचो नवीन प्रोजेक्टाचो तो पळोवपाक जाय आनी प्रोजेक्ट येयल्या उपरांत तेजी डेव्हलपमेंट आनीक जावपाक शकता म्हाका दिसता म्हणजे मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट लागीं आसलेल्या कारणान फुडल्या 10 वर्षाच्या कार्यकाळात आमकां विजनरी प्लॅनिंग म्हणजे पेडणे आणि थिवी हाच्या मदले करपाक जाय निखळ विजनरी नदरेंतल्यान ह्या प्रोजेक्टा कडेन पळयता कितें सॉल्व करता ताचो स्वभाव थंड तो लोकांक परतून दिना तो राव मातसो म्हणटा थोडे राव मातसो तापलो आतांय सुद्दां ते एकटी सपनाक खबर आहा ते आपल्या ते राव मातसो सोडया म्हणपाक लागलो तो सगळ्यांचे विषय सोडयता बट ताका त्या लोकांक परतून सांगपाची ताका संवय ना त्या तो थंड रावन तेची कामां करता हांव खरोखर सांगता हांव ताका एप्रिशिएट करता खूब बऱ्या पद्धतीचें काम जे आपल्या खासदारूय करता आनी मतदारसंघांनी करता तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीचो तेको भारतीय जनता पार्टीक आनी ताका दिला आमी अपेक्षा करता तुमची जी कितें कामां आसा शेवटी सरकार म्हणजे कोण सरकार म्हणजे सरकारांत असलेलो मंत्री ताच्या कडेन घेवन येत तो वेवस्थीत रित्या सोडयतलो ओके माझी खात्री आसा जे तुम्ही ओव्हरऑल जर पळयत जाल्यार गोंयांत तशें आतां लायट उदक हेचे प्रॉब्लेम जावना आतां आमी फ्युचर प्लॅनिंगाचो विचार करता आमी फ्युचर प्लॅनिंगाचो विचार करता आसतना भुरग्याक इंटरनेट जे घरा घरांत जाय ते अनइंटरप्टेड जाय
आता खांब्यावयल्यान ते कट करूंक लागले आमकां अंडरग्राउंड घेवन ते तुमच्या अंडरग्राउंड घरात गेल्ले जाय म्हणजे तुम्ही विचार करात आम्ही म्हणटा पयली मोदीजी विकसित भारत 2047 चो विचार जो करता तो वगी करिना आम्ही विकसित गोवा 2047 म्हणजे तुमची भुरगीं जे आज 8वी 9वी शिकता ही भुरगीं जेन्ना ग्रॅज्युएट लेवलाचेर जातले तांकां कंटिन्युअसली इंटरनेट तेंच्या घरात लागतले ते वर्क फ्रॉम होम हो कन्सेप्ट जो पळय हो शहरात उरतना पुणे बेंगलोर आणि पणजे तो थिवी सारकेल्या मॉडेल सारकेल्या गावांतल्यान सुद्धा भुरगे बसून म्हणटले आमकां वर्क फ्रॉम होम करपाक जाय आमचीच भुरगीं सगळीं ती धाकटी स्कुलांत वता ती जेन्ना IT इंजिनियर्स जातले कोण आनी प्रोफेशनल कॉलेजीक वतले ह्या भुरग्यांक त्या खातीर आमचे सरकार हे करता आसतना अंडरग्राउंड केबलिंग आसतले अंडरग्राउंड इंटरनेट आसतले हाजो विचार आमी करपाक लागला लायट उदक जालें सोंपलें आनी उरूंक ना 100% लोकांक आमी लायट दिले उदक दिलें टॉयलेट दिलें तो उरप आतां फुडली डेव्हलपमेंट जावपाक जाय फ्युचर डेव्हलपमेंट जावपाक जाय आणि ती फ्युचर डेव्हलपमेंट जावपा खातीर आमी फ्युचर प्लॅनिंग करता आणि ते फ्युचर प्लॅनिंग करता आसतना अश्यो इन्स्टिट्यूट येवप गरजेचें आसा कारण शेवटी ही जेन्ना इन्स्टिट्यूट येतले तेन्ना गांवांतलो पुराय परिसर म्हणजे जसो तुमी म्हणटा ब्युटिफाय जावपाक जाय आमकां म्हणजे पुराय एड्युकेशनल हब आणि ह्या पद्धतीची इंडस्ट्री येवपाक जाय आमी खंयच्यो केमिकल इंडस्ट्री हाडिना आमी लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री हाडिना हांवें खरेंच सांगलें म्हाका खबर आहा आमचे जो व्हाईट कॉलर जे तुका खणपाचें आनी तेचें लेबरिंग खंयचें तरी घाणीचें काम करचें ना आनी करचेंय न्ही आमचे लोक तिथे शिकलेले आसा आमचे शिक्षीत आसा भुरग्यांक आनीक शिकोवचें आमी आणि त्या खातीर आमकां प्रोफेशनल काम जर करचें आसत जाल्यार त्या पद्धतीचें इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करपाक जाय आणि त्या पद्धतीची डेव्हलपमेंट जावपाक जाय आणि सरकार त्या दृश्टीन विचार करता थोड्या लोकांक कशें आसा सरकार इतक्या बऱ्या पद्धतीन डेव्हलपमेंट करपाक लागला मोदीजीचे विजन आणि मोदीजीची लिडरशीप हाच्या सकयल 27 परत एकदा भारतीय जनता पार्टी येतले हे नक्की जाल्लें जाला काय ना ते जाल्यार म्हणून थोडे जाण जाती आणि धर्म घेवन भोंवपाक लागलेले हांव मुद्दाम सांगता धर्माच्या आधाराचेर डिवायड करप जातीच्या आधाराचेर डिवायड करप आणि तूं हो तूं तो अरे शेवटी डेव्हलपमेंट महत्वाची आसा आमकां डेव्हलपमेंट जर ना जाल्यार कोण कोणाचें पोट भरूंक शकना आमकां नोकरी जर ना जाल्यार कोण कोणाचें पोट भरूंक शकना सोशल सेक्टर स्कीम हे तर सगळे सरकाराचे आसतले पण भुरग्यांचो फुडार हो खूप महत्वाचो आसा भुरग्यांचें फ्युचर हे खूप महत्वाचें आसा आज मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टा वयल्यान आमी म्हणटा इंटरनॅशनल कार्गो वचपाक लागलेलो आसा इंटरनॅशनल कार्गो म्हणजे कितें तर थंयच्यान हांगासर तयार जाल्ले प्रॉडक्ट म्हणजे फार्मा इंडस्ट्रीतले प्रॉडक्ट मोपाचेर येता आणि ते US आणि ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड वता आता हाज्या खातीर शिकपी भुरगे कितें जाय तेका लॉजिस्टिकान डिप्लोमा केल्ले जाय थंयसर MBA केल्लो जाय BBA केल्लो जाय आमच्या भुरग्यांनी ते शिकचे हांगा खंय तरी आमकां हांवें परत सांगलें आमकां खंयच्या तरी जातीच्या कचाट्यात आणि धर्माच्या कचाट्यात आमचे भुरगे अडकलेले नाका आमकां भुरग्यांनी विचार करता आसतना म्हणजे खूब फुडलो विचार करपाक जाय तेच्यानी इंटरनॅशनल मार्केट तेच्यानी अशा पद्धतीचो अभ्यास करून हे भुरगे थंयसर जॉईन जाल्ले जाय आणि तो विचार आमचे सरकार करता आणि ताकाच लागून हाजो प्लॅनिंग करता आसतना वेगवेगळ्यो गजाली आमचे सरकार तुमच्या भुरग्यांच्या फुडारा खातीर करीत आसा इन फ्युचर हांव परत सांगता तुमकां येता त्या 2 वर्साच्या कार्यकाळात हांवें मुद्दामून म्हटलां म्हणजे मोपा पासून तुमचो मतदारसंघ सुरू जाता आणि त्या खातीर सगळ्यात व्हडलो स्कोप म्हणजे पेडण्याच्या उपरांत जर डेव्हलप जावपाक कोणाक आसत जाल्यार थिवी मतदारसंघाक आसा आणि ऑफकोर्स तो डेव्हलप जातलो हाजोय हांव सांगता कारण त्या दृश्टीन आम्ही प्लॅनिंग केला कारण मोपा इंटरनॅशनल मोपा न्यू सिटी जी डेव्हलप जाता विच इज अटॅच्ड टू द कोलवाळे आणि थिवी मतदारसंघात आनीकूय अशा पद्धतीच्यो वेगवेगळे म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट आसतले लॉजिस्टिक्स आसतले म्हणजे फायनान्शियल हब्स आसतले हातून वेगवेगळ्या पद्धतीच्यो वेगवेगळ्यो नोकऱ्यो क्रिएट जावपाक लागल्या हांव आमच्या सगळ्या तरणाट्यांक आणि सगळ्या भुरग्यांक फ्युचरिस्टीक व्ह्यूच्या दृश्टीन विचार करून अशा पद्धतीचे नवीन एज्युकेशन घेवपाक सगळ्यांनी प्रवृत्त जावचें तेच्यांनी घेवचें आमच्या भुरग्यांचो फुडार उज्वल आसा इतकेंच सांगतानी परत एकदा म्हणजे ह्या परिसरांतले आमी जे ब्युटिफिकेशन करता ते विदीन 1 year कंप्लीट जातलें आमी म्हणटा 1 वर्स सोंपच्या पयलीं आमचो डायरेक्टर केदार हांगा आसा तो टायम टू टायम येवन इन्स्पेक्शनूय करतलो आनी ताका हॉल हेवटेन हाडलो तो मातसो हेवटेनूय शिफ्ट कर म्हणटा परत माटो आनी घालचो पडोंक जायना म्हणजे दुसरो माटो आनी घालचो पडोंक जायना तो अटॅच आसपाक जाय जेणे करून वेवस्थीत रित्या देवस्थानच्या लोकांकूय विश्वासान घेयात तुमकां जशें जाय बट त्या बरोबर ते लोकांक बरे कशे उपयोगी येतले हाजो विचार करात आणि सणांतर लोक तेजो उपयोग कसो करतलो हाजो विचार करून तुमी तो बांदलो शेवटी प्रोजेक्ट तुमचो आसा सरकाराचो न्ही प्रोजेक्ट आपलो म्हणत पयल्या दिसाच्यान तेन्ना तो बरो जातलो इतकेच सांगता म्हाजी 2 उतरां सोंपयता देव बरें करूं